विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय फलके FY BCom या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून निबंध लेखन या प्रकारासंदर्भामध्ये विचार करणार आहोत. तर निबंध लेखन ही जी एक वाङ्मय प्रकार म्हणून या वाङ्मय प्रकाराच्या संदर्भामध्ये आपण जो विचार करणार आहोत तो विचार यासाठी करावायचा आहे. आपण इयत्ता पहिलीपासून निबंध लेखन करत आलेलो आहोत. आज FY BComच्या वर्गामध्ये आपल्याला आज 12 वर्ष पूर्ण झाली. एक तप या निबंध लेखन प्रकारामध्ये निबंध कसा लिहावा, निबंधाचे प्रकार किती पडतात या संदर्भामध्ये आपल्याला पूर्णपणे माहिती आहे. पण तरीसुद्धा पुणे विद्यापीठाने आपल्या अभ्यासक्रमामध्ये या निबंध लेखन या कौशल्यासंदर्भामध्ये आपल्याला आणखी जाणून घेण्यासंदर्भामध्ये हा विचार या ठिकाणी ठेवलेला आहे. आता निबंध हा शब्द जर आपण थोडासा समजून घेतला आजच्या जीवनामध्ये, निबंध हा अशा प्रकारचा वाङ्मय प्रकार आहे की मराठीमध्ये कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, या ठिकाणी लघुनिबंध आहे, ललित निबंध आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकाराच्या माध्यमातून नाटक हा वाङ्मय प्रकार आहे, कविता हा वाङ्मय प्रकार वेगळ्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. या सर्व प्रकारामधून लेखन करत असताना लेखनाचे नियम काही या ठिकाणी त्या वाङ्मय प्रकाराचे घालून दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. इथे आपल्याला स्वभाषेमध्ये आपली जी स्वभाषा आहे, आपली जी भाषा आहे त्या भाषेमध्ये निबंध लेखन करावायचं आहे आणि आपल्या मनातले विचार या ठिकाणी निबंध लेखनाच्या माध्यमातून सुव्यवस्थित या ठिकाणी मांडवायचे आहेत. आपल्याला लेखन कसे करावे, काय करावे अशा प्रकारचं कुठल्या प्रकारचं बंधन नाही. बंधन एवढ्यासाठीच आहे, काही गोष्टी या ठिकाणी व्यक्त होत असताना त्या जर सक्षमपणाने व्यक्त झाल्या तर निश्चितच आपल्याला आपला विचार दुसऱ्यापर्यंत तितक्या सक्षमपणाने देऊन आपली विचाराची उंची, विचाराची प्रगल्भता आपल्या विचारातून प्रगट झालेल्या शब्दातून दुसऱ्याला लक्षात येत असते. आणि म्हणून आपल्या व्यक्तिमत्वाचाही एक अविभाज्य भाग म्हणून निबंध लेखनाकडं या ठिकाणी पाहिलं पाहिजे, हेही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणून निबंध हा वाङ्मय प्रकार या ठिकाणी समजून घेत असताना निबंध या शब्दाची व्याख्या जी आहे ती आपण थोडक्यामध्ये पाहू. तर निबंध हा शब्द जो आहे या शब्दाची फोड जर आपण केली तर नि अधिक बंध अशा प्रकारची फोड या शब्दाची होईल. आता नि अधिक बंध या धातूवरून या ठिकाणी हा शब्द तयार झाला आहे असं आपल्याला निश्चितपणाने लक्षात येईल. नि म्हणजे नियमांनी बद्ध असलेली एक व्यवस्था. बंद म्हणजे एखादी पिशवी, एखादी गाठोड, एखादं कपाट आपण बंद करून ठेवतो, म्हणजे बांधून ठेवतो. बांधून ठेवणे हा अर्थ जर या ठिकाणी आपण लक्षात घेतला तर एखाद्या विचारांचं गाठोडं बांधून ठेवणे म्हणजे निबंध लेखन असं आपल्याला निश्चितपणाने या ठिकाणी लक्षात येईल. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या तर आपल्याला निबंध या वाङ्मय प्रकाराच्या संदर्भामध्ये नेमकेपणाने व्याख्या लक्षात येईल.
की एखाद्या विषयावरील सुसंगतपणे केलेली साधक बाधक चर्चा आणि निसंदिग्ध विचार समाविष्ट असणारा गद्य लेखन प्रकार म्हणजे निबंध होय. तर व्याख्या आपण थोडीशी समजून घेऊ या ठिकाणी की एखाद्या विषयावरलं सुसंगतपणे केलेली साधक बाधक चर्चा. कुठलाही एक विषय जगामधला या ठिकाणी आपण निबंध लेखनासाठी घेऊ शकतो. आता त्या विषयाची इथे काय सांगितलेली आहे की सुसंगतपणे काय करायची आहे, त्याची मांडणी करायची आणि साधक बाधक चर्चा करायची आहे. म्हणजे त्या विषयाचं आपल्याला या ठिकाणी अनुकूल आणि प्रतिकूल या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. जगामध्ये कुठलाही एक विचार हा एक विचार नसतो, तर त्या विचाराला दुसरी बाजू असते आणि ही दुसरी बाजू सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे, समजून घ्यायची आहे. आणि दुसरी बाजू जर आपण समजून घेतली तर आपल्याला जे व्यक्त करावयाचं आहे ते नेमकेपणानं व्यक्त होईल. एकच एक बाजू मांडली तर ते त्याच्यातील नेमकेपणा स्पष्ट होणार नाही, हेही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणून कोणत्याही विषयाची चर्चा जी आहे ती चर्चा अनुकूल आणि प्रतिकूल बाजू समजून घेऊन निसंदिग्धपणे त्या विचाराची मांडणी ज्या वाङ्मय प्रकाराच्या माध्यमातून नेमकेपणानं केली जाते, परिणामकारकपणाने केली जाते, त्याला त्या गद्य वाङ्मय प्रकाराला आपण निबंध लेखन असं म्हणतो. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण जर निबंध लेखन हा विषय जर समजून घेतला तर आपल्याला या ठिकाणी या व्याख्येच्या माध्यमातून मांडलेला विचार आणि त्या विचारा आधारे आपण नेमकेपणानं लेखन करू शकतो, हेही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता निबंध हा वाङ्मय प्रकार आपल्याला या ठिकाणी समजून घेत असताना निबंधाचे स्थूलमानाने 4 प्रकार पडतात. एक वैचारिक निबंध प्रकार, व्यक्तिचित्रणपर निबंध प्रकार, वर्णनात्मक निबंध प्रकार आणि कल्पनाप्रधान निबंध प्रकारालाच ललित निबंध या नावाने ओळखले जाते, हेही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. एकंदरीमध्ये या निबंधाच्या 4 प्रकारांचा इथे विचार करीत असताना स्थूलमानाने निबंधाचं स्वरूप आपल्याला थोडंसं लक्षात घेणं महत्त्वाचं मला वाटतं. की निबंध हा वाङ्मय प्रकार जो आहे, हा निबंध वाङ्मय प्रकाराचं स्वरूप आपल्याला लक्षात घेत असताना काही गोष्टी निश्चितपणाने आपल्याला या ठिकाणी पाहाव्या लागतात. आणि त्या अशा आहेत की निबंध लेखन कसे करावे या संदर्भामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या मला वाटतात. आता या संदर्भामध्ये काही गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर निश्चितपणाने आपल्याला कोणताही विषयाचं लेखन जगामधल्या करायचं असेल तर त्याची अगोदर पूर्वतयारी करणं महत्त्वाचं आहे. ज्या विषयावर आपल्याला लेखन करायचे त्याची पूर्वतयारी आपण जर केली तर आपल्याला परीक्षेला जे विषय दिलेले असतात त्या विषयांपैकी एका विषयाची निवड करून निबंध लेखन करावायचं आहे. मग अशा प्रकारची निवड आपण त्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेल्या प्रकारांपैकी केली. त्यानंतर त्या विषयाच्या अनुषंगाने आपण कच्चा आराखडा जो आहे तो आराखडा की आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने अशा पद्धतीने लेखन करावायचं आहे या संदर्भाचा थोडक्यात आराखडा आपण आपल्या समाधानासाठी तयार करावायचा आहे. आणि हे लेखन करीत असताना आपल्याला परिच्छेद या ठिकाणी पाडायचा आहे. त्याची सुरुवात आणि शेवटही चांगल्या प्रकारची करावायची आहे. त्याचबरोबर लेखन करीत असताना काही उदाहरणं देणं गरजेचं आहे की विषय परिणामकारक उदाहरणं दिल्याने होतो. आणि आपल्याला भाषाशैलीचा मुद्दा येतो लेखन करीत असताना, तर आपण जी भाषा या ठिकाणी सर्वांना वाचता येईल अशा प्रकारच्या भाषेमध्ये आपण लेखन करावायचं आहे. इथे कुठल्याही प्रकारची
या ठिकाणी बोजड भाषा वापरावी हो पुस्तकी भाषा वापरावी अशा प्रकारची अट किंवा नियम या निबंध लेखनामध्ये आपल्याला दिसून येणार नाही. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहत असताना त्या प्रकाराच्या मधून निबंध लेखन आपल्याला इथे करावायचं आहे. त्याविषयी थोडक्यात आपण विचार पाहणार आहोत. वैचारिक स्वरूपाचा निबंध आपल्याला लिहायचा आहे. आता वैचारिक स्वरूपाच्या प्रकारामधून निबंध लेखन करीत असताना आपल्याला पहिली महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती म्हणजे ज्या निबंध वाङ्मय प्रकारामध्ये विचाराला प्राधान्य असतं अशा निबंध वाङ्मय प्रकाराला वैचारिक स्वरूपाचा निबंध असे म्हणतात. म्हणजे विचाराला इथं प्राधान्य असतं आणि विचार अशा प्रकारचा परिणामकारक या ठिकाणी मांडणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणून वैचारिक स्वरूपाचा निबंध लेखन करीत असताना आपण एक उदाहरण म्हणून या संदर्भामध्ये पाहू की लग्न हा विषय जो आहे या संदर्भामध्ये आंतरजातीय विवाह इष्ट की अनिष्ट अशा स्वरूपाचा निबंध लेखनही आपल्याला वैचारिक स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याचबरोबर संगणक काळाची गरज हाही विषय आपल्याला किंवा गणकयंत्र असेल याही स्वरूपाचा निबंध आपल्याला वैचारिक स्वरूपामध्ये लेखन करता येईल. लोकशाहीची मूल्ये या ठिकाणी आहेत त्याही संदर्भामध्ये आपल्याला निबंध लेखन करता येईल. तर अशा प्रकारचे वैचारिक स्वरूपाचे जे निबंध आहेत ते लेखन करताना मात्र इथे विचाराला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आंतरजातीय विवाह इष्ट की अनिष्ट या शब्दामधून आपल्याला काही गोष्टी निश्चितपणाने प्रगट होतात. यामध्ये एक गोष्ट लक्षात घेणं की आंतरजातीय विवाह चांगला की वाईट, एक चांगली बाजू मांडायची आहे, एक दुसरी बाजू या ठिकाणी अनिष्ट बाजू या ठिकाणी मांडायची आहे. आणि अशा प्रकारच्या दोन्ही बाजू या ठिकाणी मांडत असताना शेवटी आपल्याला आपलं मत दोन्ही बाजूचं विचार घेऊन मांडावायचं आहे. आपल्या मतालाही या निबंध प्रकारामध्ये अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला निश्चितपणाने या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणून विचाराला प्राधान्य ज्या निबंध वाङ्मय प्रकारामध्ये असतं तिथे हे दोन्ही विचार या ठिकाणी परिणामकारक आकर्षक मांडणं गरजेचं असतं. संगणक काळाची गरज हा विषय जरी आपण लक्षात घेतला तरी आपल्याला या ठिकाणी लोकशाहीची मूल्य हरवत चालली आहेत अशाही प्रकारचा विषय आपण जर लक्षात घेतला तर आपल्याला एक गोष्ट निश्चितपणाने या ठिकाणी लक्षात येईल की वैचारिक स्वरूपाचा निबंध लेखन करीत असताना संगणकाच्या संदर्भामध्ये संगणकाचा जन्मापासून संगणक आजपर्यंत कशा प्रकारे विकसित होत गेलेला आहे, या विकसित होत गेलेल्या संगणकाची आजची परिस्थिती काय आहे आणि आपल्या जीवनामध्ये संगणकाला खरोखरच अनन्यसाधारण महत्त्व आहे काय. एक चांगल्या बाजूने त्याचा विचार मांडायचा आहे आणि दुसऱ्या बाजूनेही त्या निबंध वाङ्मय प्रकाराचा विचार मांडावायचा आहे. आणि हे दोन्ही गोष्टीचा विचार करून आपल्याला निबंध लेखन या ठिकाणी वैचारिक स्वरूपाचं करावायचं आहे. तर अशा अनेक विषयांच्या संदर्भाने निबंध हा वाङ्मय प्रकार आपल्याला विचारात घेता येईल. यानंतर व्यक्तिचित्रणपर निबंध लेखन जे आहे या निबंध वाङ्मय प्रकारामध्ये व्यक्तीच्या चित्रणाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं असतं. जी अनन्यसाधारण अशा प्रकारची व्यक्ती असते त्या व्यक्तीचं चित्रण करणे म्हणजे व्यक्तिचित्रणपर निबंध लेखन होय. ज्या व्यक्तीचं या समाजाला तुम्हाला आम्हाला या ठिकाणी योगदान प्राप्त झालेलं आहे, नवे त्यांच्या जीवनाने समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचा विचार येऊन समाजातील लोक या ठिकाणी सुव्यवस्थित जीवन जगू शकलेले आहेत. अशा प्रकारचा
अनेक लोकांच्या जीवनाचा प्रश्न जो आहे, जगण्याचा प्रश्न असेल, एक विचाराचा प्रश्न असेल, हा एक आदर्शभूत अशा प्रकारचा विचार त्या व्यक्तीकडून घेतल्याशिवाय माझं जीवन अपूर्ण वाटतं आहे असं ज्यांच्या मनामध्ये येतं, त्या व्यक्तीच्या व्यक्तिचित्रणपर निबंध लेखनाचं काम या निबंध प्रकारामधून आपल्याला करता येऊ शकतं. यानंतर या निबंध लेखन प्रकारामध्ये आपण महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, माझा आवडता लेखक, माझा आवडता नाटककार, माझा आवडता कादंबरीकार, माझा आवडता अभिनेता, कलावंत, या कुठल्याही व्यक्तीच्या संदर्भामध्ये व्यक्तीचं चित्रण आपण या निबंध वाङ्मय प्रकाराच्या माध्यमातून करू शकतो. उदाहरणादाखल आपण या ठिकाणी अशा प्रकारचा एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा पट उलगडून सांगत असताना त्या व्यक्तीच्या एकूण जीवनाचं मर्म त्याच्या एखाद्या विचारामध्ये, त्याच्या एखाद्या कामामध्ये असतं. त्या कामाचा, त्या विचाराचा उल्लेख आपल्याला त्याच्या नावाने, त्याच्या विचाराने, त्या विचाराने करता येऊ शकतं. उदाहरणार्थ आपण महात्मा फुल्यांचं या ठिकाणी घेतलं तर महात्मा फुल्यांचं मुख्य कार्य काय, आपण असं जर लक्षात घेतलं तर ते शिक्षणाचं खूप मोठं काम महात्मा फुल्यांनी केल्यामुळे आज आपण सक्षमपणाने या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून उभे राहिलेलो आहोत, हे निश्चितपणाने आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणून निबंध या वाङ्मय प्रकारामध्ये व्यक्तिचित्रणपर निबंध लेखन करीत असताना त्या व्यक्तीच्या विचारांचं मर्म जर आपण या ठिकाणी सांगितलं की विद्येविना मती गेली, मतीविना वित्त गेले, एवढे सगळे अनर्थ अविद्येने गेले, आणि मग त्या व्यक्तीच्या एकूण चरित्राकडे आपण प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण वगैरे, त्याचं सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक या सगळ्या अंगाने त्या कार्याचा उल्लेख एक 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 पॅरेग्राफच्या माध्यमातून लेखन केलं तर निश्चितच त्या व्यक्तीच्या जीवनाला एक प्रकारचा अर्थ प्राप्त होतो. आणि कुठल्याही व्यक्तीने अशा प्रकारचं व्यक्तिचित्रणपर निबंध लेखन जर वाचलं तर त्यालाही आनंद मिळतो. आणि म्हणून साहित्य ही गोष्ट काय असते की आपण लेखन करतो, आपल्या लेखनामधून दुसऱ्याला जर आनंद मिळत असेल, या आनंदाने त्याला निश्चितपणाने अशा प्रकारचा विचार, चांगल्या प्रकारचा विचार जर मिळत असेल तर या निबंध वाङ्मय प्रकारामधून असा विचार देणं योग्यच आहे, हेही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर तिसरा निबंधाचा प्रकार जो आहे, या प्रकारामध्ये आपण जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल, वर्णनात्मक निबंध प्रकार आहे. वर्णनात्मक निबंध प्रकाराच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी विचार करावायचा आहे. ज्या निबंध वाङ्मय प्रकारामधून वर्णनाला महत्त्व प्राप्त झालेलं असतं त्या निबंध वाङ्मय प्रकाराला आपण वर्णनात्मक निबंध वाङ्मय प्रकार असे म्हणतो. आता अशा प्रकारचं वर्णनात्मक निबंध लेखन करीत असताना आपल्याला पावसाळ्यातील एक दिवस अशा स्वरूपाचा ही या ठिकाणी विषय वर्णनात्मक पद्धतीने रंगवता येईल. आमची महाबळेश्वरची सहल, आमची पाचगणीची सहल, मी पाहिलेला एक भीषण अपघात, अशा स्वरूपाचे वर्णनात्मक निबंध जे आहेत या निबंध प्रकारामधून या ठिकाणी आपल्याला आपण आमची महाबळेश्वरची सहल असा विषय जर या ठिकाणी घेतला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की या वाङ्मय प्रकाराच्या माध्यमातून आपल्याला तिथल्या स्थळाचं, प्रसंगाचं, घटनेचं यथायोग्य अशा प्रकारचं वर्णन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर आपल्याला एखाद्या गोष्टी संदर्भात वर्णन करण्याचं कौशल्यही या निबंध वाङ्मय प्रकाराच्या माध्यमातून तपासलं जातं. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं हा विषय गांभीर्याने घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी या निबंध प्रकारामधून जे लेखन करावायचं आहे
ते आपल्याला समर्पक मोजक्या शब्दांमध्ये वर्णनाला महत्त्व द्यावं लागतं, हेही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर चौथा वाङ्मय प्रकार जो आहे तो आहे कल्पनाप्रधान निबंध. आता कल्पनाप्रधान निबंध या प्रकारालाच आपण ललित निबंध अशा स्वरूपामध्येही या निबंध वाङ्मय प्रकाराचा विचार करत आलेलो आहोत. तर यामध्ये आपल्या कल्पनेला खूप महत्त्व प्राप्त झालेलं असतं. ज्या निबंध वाङ्मय प्रकारामधून तुमच्यामधील कल्पनेला वाव दिला जातो, महत्त्व प्राप्त झालेलं असतं, त्या निबंध वाङ्मय प्रकाराला कल्पनाप्रधान निबंध असं म्हटलं जातं. तर कल्पनाप्रधान निबंध वाङ्मय प्रकारामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेचे आहे, ती म्हणजे मी पंतप्रधान झालो तर, मी मुख्यमंत्री झालो तर, वर्तमानपत्र बंद पडले तर, पृथ्वी फिरायची थांबली तर, सूर्याचा अस्त झाला तर वगैरे अशा स्वरूपाचे जे निबंध असतात, या निबंधाच्या माध्यमातून तुमच्यामधील कल्पनेला अत्यंत चांगल्या प्रकारचं वाव दिला जातो, हेही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता उदाहरणार्थ या ठिकाणी गाढवाचे आत्मवृत्त अशा स्वरूपाचा निबंध प्रकार आपण घेतला, किंवा वर्तमानपत्र बंद झाले तर अशा स्वरूपाच्या निबंधाचा प्रकार आपण कल्पनाप्रधान निबंध म्हणून त्याचं उदाहरण म्हणून समजून घेतलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की काय होईल की रविवारचा असाच दिवस या ठिकाणी होता, मी उशिरा उठलो, पेपर आला का नाही ते पाहिलं तर वर्तमानपत्र माझ्या दारात संबंधित विद्यार्थ्याने किंवा त्या माणसानं टाकलेलं नव्हतं. मी अस्वस्थ झालो, असं का झालं तर माझ्या लक्षात आलं वर्तमानपत्र आज बंद आहे. आणि मग माझ्या मनामध्ये माझ्या विचारांना या ठिकाणी काय झालेली आहे, एक प्रकारची उबाळी किंवा आपण काय म्हणू त्याला अस्वस्थता निर्माण झाली. त्या अस्वस्थतेतून मला हे सगळं चित्र दिसायला लागलं. मग ते चित्र म्हणजे कोणतं, तर मी चहा पित असताना वर्तमानपत्र रोज वाचण्याची माझी अस्वस्थता निर्माण झाली. कुणाला वर्तमानपत्र पाहून या ठिकाणी चित्रपट कोणता लागला हे पाहायचे, कुणाला भविष्य पाहिजे, कुणाला जाहिरात पाहायची आहे, कुणाला जमीन खरेदी विक्रीच्या संदर्भामध्ये आहे. अनेक गोष्टीचे वाचक जे आहे त्या वाचकांची अस्वस्थता इथे मी वर्तमानपत्र बंद झाल्याने या ठिकाणी बाहेर पडते आहे. त्या वर्तमानपत्राचा संपादक, उपसंपादक, वार्ताहर या सर्वांचंच काम राहिलेलं नाही, याचंही दुर्दैवी चित्रण या ठिकाणी वर्तमानपत्र बंद झाले तर या शीर्षकाच्या निबंधातून या सगळ्या गोष्टी आपण प्रभावीपणे मांडू शकतो. त्याचबरोबर आपण गाढवाचं आत्मवृत्त हे कल्पनाप्रधान निबंधाच्या पद्धतीने आपण जर मांडण्याचा प्रयत्न केला तर त्याही गोष्टी आपल्याला लक्षात येतात की गाढवाचं आत्मवृत्त मांडत असताना गाढव बोलत आहे. आता गाढव बोलतो आहे की मी या ठिकाणी गटारीचं पाणी पितो वगैरे, हे अशुद्ध, हे शुद्ध पाणी पिणारं गाढव आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी तंबाखूच्या रानात गाढव गेल्यानंतर तंबाखूचं पान खात नाही. ते माणसाला विचारतं, नालायका, मी तंबाखू खात नाही, तू तंबाखू खातो, मी गाढव आहे का तू गाढव आहे, वगैरे वगैरे. ज्या येशू ख्रिस्ताने ख्रिस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार केला तो माझ्याच वरती बसून या ठिकाणी केलेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या ठिकाणी गाढव बोलतो आहे की संत एकनाथांनी काशीहून आणलेली पाण्याची कावड जी आहे ती मला प्यायला दिली, तुला दिली नाही. म्हणजे माझं महत्त्व किती आहे हेही आपल्याला गाढव माणसाशी बोलत आहे आणि सांगता आहे, मी गाढव आहे का तू गाढव आहे वगैरे. आणि या शब्दातून आपल्याला निश्चितच गाढवाच्या या सगळ्या गोष्टी आत्मवृत्ताच्या माध्यमातून, कल्पनेच्या माध्यमातून या उलगडून काढता येऊ शकतात आणि व्यवस्थितपणाने आपल्याला ह्या सगळ्या सांगता येतात, हेही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून निबंध लेखनाच्या संदर्भामध्ये आपण इथेच थांबू. निबंध लेखन कसे करावे या संदर्भाचा जो व्हिडिओ आहे, या संदर्भाचा जो विचार आहे